त्यांचे सौजन्यही निष्ठुर असे. मला पाहताच तो म्हणाला, काय तुम्हाला कधी वेड लागणार? मी जरा क्रोधानेच म्हटले, क्वचित तुम्हाला वेड लागल्यानंतर. उल्हासाच्या वेडाची गोष्ट त्याने काढताच मी म्हटले, इंदुभूषणाने फाशी खाल्ली तेव्हा तुम्ही म्हणालात त्याने ती कष्टास कंटाळून खाल्ली नाही, तर वेड लागून खाल्ली. तेव्हा मी आपणास म्हटले, पण वेड का लागले हा प्रश्न उरतोच. आता हे उल्हासाला वेड लागले त्याचे कारण तरी त्याला झालेले कष्ट आणि राजबंदीवानांना भविष्यकाली ही आशा ठेवलेली नाही या वस्तुस्थिती वाचून इतर दुसरे कोणतेही नाही ना. तेव्हा कष्टाने वेड लागते आणि वेडात मनुष्य फाशी खाऊ पाहतो हे उल्हासाच्या उदाहरणावरून सिद्ध झालेले असून राजबंदीवानांच्या आयुष्याचा नाश आत्मवधाच्या गळफासात किंवा भ्रमाच्या रुग्णालयात करण्याचे उत्तरदायित्व मुख्यत्वे करून ज्या पद्धतीने त्यांना वागवण्यात येत आहे त्या पद्धतीचे कठोरपणावरच आहे हे माझे विधान खरे ठरत आहे. हे ऐकून बारी एकदम उलटला आणि म्हणाला, पण उल्हासला वेड लागले हे तुम्हास कशावरनं कळले? तो वेडाचे ढोंग करीत आहे. मी म्हटले की मला किंवा आमच्यातील आणखी कोणास त्यास जाऊन भेटू द्या, म्हणजे खरे खोटे आम्हास कळेल. तो म्हणाला, छट, आम्ही खोटे बोलतो की काय? उल्हासला वेड लागलेले नसून तो काम चुकवण्याच्या इतर पाजी बंदिवानाप्रमाणेच केवळ वेडाचे ढोंग करीत आहे. मी उत्तरलो की जर त्यास वेड लागलेले नसेल तर तुम्हास वेड लागलेले आहे हे निश्चित. यावर तुम्ही आणि तुमच्या वरचे अधिकारी आम्हास राजबंदीवानांच्या प्रमाणे स्वतंत्र वर्ग समजून सवलतीने वागवा, नाहीतर निदान साधारण बंदिवानांप्रमाणे तरी वागवा. पण हा सध्याचा विलक्षण त्रास संपवा, नाहीतर संपाविना आम्हास दुसरा मार्ग मोकळा राहणार नाही. संपाने आम्ही तुमच्या शक्तीशी टक्कर देऊ शकू असे नाही, पण शक्यतोवर अन्यायाचा आणि अपमानाचा प्रतिवाद आणि प्रतिकार केल्याचे समाधान तरी आमच्या मनास लाभेल. बारी यानंतर सरासरी 8 महिनेपर्यंत म्हणजे त्याच्या वरच्या अधिकाऱ्यांनी उल्हासला वेडा ठरवून रुग्णालयात धाडल्यानंतरही बरेच दिवस असेच म्हणत असे की उल्हासला वेड लागलेलेच नाही, तो ढोंग करीत आहे. असे वेडाचे ढोंग करणारे इतके निगर घट्ट बंदी पाहिले होते की त्यांचे खरे खोटे निवडण्याची शक्तीच बोदट होऊन गेली होती. सहानुभूतीचा झराच आटून गेला होता. तरीही बंदिवानांचे जगत सोडले की इतर मनुष्यांशी बारी असाच निर्दयपणे वागत होता असे मात्र कोणी समजू नये. कारागृहाच्या बाहेर पाऊल टाकताच पुन्हा तो मनुष्यासारखा मनुष्य होत असे. त्याच्या स्वभावाचे स्पष्टीकरण पुढे आणखी होणारच आहे. आतही कष्ट आणि बाहेरही कष्ट. तरी देखील शक्यतो राजबंदीवानांनी बाहेर राहावे असे मी म्हणे, कारण बाहेर प्रचार कार्य संपादन करता येईल. या प्रचार कार्यासाठी मी स्वतः तर वाटेल ते कष्ट असले तरी बाहेर जाण्याचा प्रयत्न करणार असा निश्चय केला होता. म्हणून माझे 1 वर्ष पुरे होताच मी बाहेर धाडण्याविषयी अर्जावर अर्ज करण्यास प्रारंभ केला. त्या 1.5 वर्षात माझ्यावरती बारीच्या पेचात पूर्णपणे गवसून शिक्षा खाण्याचा 2दा प्रसंग आला होता. एकदा कारागृहातून बाहेर काढता येत नाही, कारण तुमची कारागारीय वर्तणूक बाहेर गेलेल्या बंदिवानातून जरी पुष्कळ चांगली आहे तरी तुमचा मागचा इतिहास भयंकर आहे. मागचा इतिहास जर ध्यानात घ्यावयाचा तर मग सध्या वर्तणूक अनाक्षेपार्ह असून उपयोग काय? अर्थात आम्ही चांगले वागलो तरी कारागर, वाईट वागलो तरी कारागर. माझ्या बाहेर जाण्याच्या प्रयत्नांचा असा परिणाम होत असता बाहेर गेलेल्या राजबंदीवानांचे कष्ट अधिकच वाढू लागले. वर दिलेल्या इंदुभूषणाच्या आयुष्य नाशाविषयी काहीतरी प्रतिवाद, काही प्रतिकार करणे हे सर्वांस आपले कर्तव्य वाटू लागले. शेवटी चर्चा होऊन एक सार्वत्रिक संप करावा असे ठरले. आम्ही सर्वच राजबंदीवान म्हणून त्रास देण्यापुरते जसे समजण्यात येते तसे सवलती देतानाही समजण्यात यावे आणि बाहेर किंवा आत अत्यंत कष्टदायक श्रम देण्यात न येता लेखन कार्यावर किंवा देणेच नसेल तर कोणत्या तरी सवलतीच्या सुसह्य हस्तश्रमाच्या कामावर आमची योजना व्हावी आणि आमच्यातील जे अवधीच्या शिक्षेचे म्हणजे यावज्जीवन काळेपाणी झालेले नव्हते असे राजबंदीवान असतील त्याच देशातल्या तुरुंगाप्रमाणे सूट देण्यात यावी. ह्या मुख्य मागण्या टाचून सर्वांचे वतीने 1-2 जणांनी त्या अधिकाऱ्यास लेखी कळवल्या.
मी लिहिलेल्या अर्जात देशाचे कारागारात पत्रे, भेटी, सूट इत्यादी जे लाभ बंदिवानास मिळतात ते आम्हास काळे पाणी झाले म्हणून मिळत नाहीत आणि काळे पाण्यावर लेखन कार्य, बाहेर मोकळेपणाने वावरता येणे, पेटी ऑफिसर होणे इत्यादी ज्या सवलती बंदिवानास मिळतात त्याही आम्ही साधारण बंदिवान नसून विशिष्ट प्रकारचे बंदिवान म्हणून देण्यात येत नाहीत. बरे, विशिष्ट बंदिवान म्हणून विशिष्ट सवलती मागाव्यात तर सांगण्यात येते की तुम्हासाठी साधारण बंदिवानांशी पक्षपात करून तशा विशिष्ट सवलती देता येत नाहीत. एवढच देशी तुरुंगातील सवलती, काळे पाण्याच्या सवलती, विशिष्ट वर्गाच्या सवलती अशा सवलतीपैकी एकही लाभकारक सवलत न मिळता त्या तीनही प्रकारच्या वर्गातील हानिकारक निर्बंध मात्र भोगण्यासाठीच काय तो आमचा विशिष्ट वर्ग उत्पन्न करण्यात आला आहे. तरी यापुढे असे आम्ही निमूटपणे चालू देणार नाही. त्रासच सोसावयाचा, कोणतीही सवलत मिळावयाची नाही तर मग कामही आम्ही करणार नाही. आता त्रास तर त्रासच सोसू, मग जे होईल ते हो, अशा अर्थाचे लिखाण धाडले होते. ह्या माझ्या आणि इतरांच्या अशाच अर्जास अर्थातच फेटाळून लावण्यात आले. संप निश्चित झाला आणि बाहेरून काम नाकारून एक दोघे जण करून मंडळी तुरुंगात पुन्हा शिक्षा खाऊन येऊ लागली. त्यात कारागारातील मंडळीही एका ठराविक दिवशी 1-6 काम नाकारून समाविष्ट झाली आणि याप्रमाणे दुसऱ्या संपास आरंभ झाला. माझे बंधू संपात पहिल्याच दिवशी मिळाले होते. शिक्षांचा भडीमार चालला. टोळ्यांच्या टोळ्या पर्यवेक्षकांसमोर उभ्या करण्यात येऊन हातकडी, दंडाबेडी, पायबेडी, कोठडी बंदी असे मोठमोठ्याने ओरडून शिक्षा ऐकवण्यात येऊ लागल्या. त्या भागात राजबंदी हातकडीत टांगलेले दिसू लागले. कोणी हातकडीत बसण्याचा प्रयत्न करू लागले, कोणी पायबेड्या घालण्याचे नाकारू लागले, कोणी आपसात न बोलण्याचे नियम भंगून मोठमोठ्याने एकमेकांशी दुरून उघड बोलू लागले. कोणी बारी वगैरे अधिकारी तुरुंगात येताच बंद्यात जे उभे राहावे लागे ते मुळीच उभे राहीनासे झाले. काम तर बहुतेकांनी नाकारलेच होतेच. बारी येताच सरकार म्हणून पेटी ऑफिसर ओरडे. सर्व बंदिवान नियमाप्रमाणे नव्हे तर रूढीप्रमाणे उभे राहत. एकेकास धरून उभे करण्यासाठी 3-3 माणसे लागत. असे बळे उभे करून आपला सन्मान करून घेऊन बारी किती दिवस समाधान मानणार. राजबंदिवानांनी काम सोडल्यामुळे त्यांचे अन्न तोडले गेले. कोणास थोडे अन्न देण्यात येई तर कोणास 8-8 दिवस कांजी मिठाविरहित देण्यात आली. तुरळक मारहाणही होऊ लागली. अशी एकच दंगल उडाली. तुरळक मारहाणीच्या आणि माराच्या बातम्या माझ्या कानावर येताच मी बारी साहेबांस स्पष्टपणे बजावले की राजबंदी अजून नुसत्या अप्रत्यक्षपणानेच नियमभंग करतात. तुम्ही त्यास संयमिक शिक्षा देता त्याविषयी आम्ही तुम्हास विशेष दोष देत नाही. पण जर का अनैयमिक रीतीने तुमचेच नियमाविरुद्ध वागून तुम्ही मारहाणीस आरंभ कराल तर ध्यानात ठेवा की हे पिसाळलेले तरुण चिडून जाऊन ठोशास ठोसा देण्यास कमी करणार नाहीत. तुम्ही त्यास तेव्हाच चिरडाल हे ते जाणून आहेत. पण जीवावर उदार झालेल्या सापासारखे ते कुठेतरी आणि केव्हा तरी डसून मग चिरडले जातील हे ध्यानात ठेवा. अशा प्रसंगांचे सर्व उत्तरदायित्व ह्या अनियमित रीतीने एकाला निगानी धरून मार देणाऱ्या तुमच्या हाताखालच्या निर्दय पेटी ऑफिसराधिकांच्या भ्याड आतताईपणावरच राहील. ती स्थिती शिव्यांची, वेड्यावाकड्या शिव्या राजबंदीस खालचे मुख्यत्वे पठाण, सिंधी इत्यादी मुसलमान पेटी ऑफिसर देताना त्यास उलट तितक्याच बिभत्स शिव्या देण्या इतके शिवराळ ज्ञान जरी सर्व बंदिवानास नाही तरी पण अनेक लहान त्यातील काहींनी त्या शास्त्रांचे बरेच अध्ययन केले आहे आणि एकेका हलकट शिवीस ते उलट असल्या वेचक शिव्या हसडू शकतात की बदमाश पठाणांनाही तोंडात बोट घालून उभे राहावे लागेल. शिव्यांवरून मारहाणीवर प्रश्न सहजच येतो आणि मारहाणीचा परिणाम काय होईल हे मी आपणास स्पष्टपणे सांगितले आहे. माझ्या अशा सावधानीचा परिणाम बारीवर झाल्याशिवाय राहत नसे. परंतु या सरळ भाषणाचा विपर्यास करून तो वरिष्ठ अधिकाऱ्यास सावरकर मारहाणीस उत्तेजन देतात असे कळवण्यात कमी करीत नसे. मी अजून काम सोडले नव्हते. काम सोडले म्हणजे त्या वर्षाचे पत्र जप्त होत असे. बहुतेकांना शक्यतोवर पत्र आल्यानंतर संपात जावे असा मी अनुरोध करीत असे. त्यातही माझ्या घरच्या पत्रात हिंदुस्थानची बरीच बातमी येत असल्याने ते पत्र म्हणजे आम्हा सर्वांस 1 आठवड्याच्या बातम्यांचा पुरवठाच असे. ते पत्र कारागारात कित्येक जण नेऊन पुन्हा पुन्हा वाचित. यासाठी माझी पत्राची अवधी पुरी होत असल्याने
पत्र मिळाल्यानंतर संपात समाविष्ट होईन म्हणून मी ठरवले होते. माझे बंधू संपात प्रथमच गेलेले होते. जसा जसा संप लांबत चालला तसा तसा बारीला कधीही न अनुभवावा लागणारा अपमान अनुभवावा लागून इतर बंदिवानांची दृष्टी फिरल्यासारखी झाली. साधारण बंदिवानांवर आपला आयुष्यभर बसत आलेला वचक स्थिर राखण्यासाठी झटत असता बारीची कोण तिरपूड उडे. केव्हा केव्हा मोठी गंमत उडे. राजबंदिवानात काही लोक इंग्रजी फारसे शिकलेले नव्हते, पण बारीशी इतर सर्व राजबंदिवान इंग्लिशमध्ये बोलत. तसे तेही इंग्लिशमध्ये बोलत असत, परंतु इंग्लिशमध्ये हे लोक माझ्याशी बोलतात म्हणूनच साधारण बंदिवानांवर याचे वजन पडते. अशी विचित्र कल्पना एक दिवस बारीसाहेबांच्या बुद्धिमान डोक्यात आली आणि त्याने त्या राजबंदिवानास म्हटले की तुम्हास इंग्रजी बोलण्याचा अधिकार नाही. तुम्ही फार शिकलेले नाही. साधारण बंदिवानाप्रमाणे तुम्ही इंग्रजीत न बोलता हिंदीतच बोला. झाले. पडत्या फळाची आज्ञा. पहिलेच हिंदी वाक्य त्यांनी उच्चारले ते हे की इंग्रजी थोडीच देवाची भाषा आहे. तुम्हीच इंग्रजीत विचारता म्हणून इंग्रजीत उत्तर द्यावे लागते. आम्हास इंग्रजी फारसे बोलता येत नाही. ही काही इतकी लज्जास्पद गोष्ट नव्हे. अगदी लज्जास्पद गोष्ट तर ही की तुम्ही आयरिशांचे पोटी जन्म घेतला असून तुम्हास आयरिश भाषेचे अक्षरही बोलता येऊ नये. आपली मातृभाषा देखील विसरून जावी इतके फक्कड इंग्लिश आम्हाला बोलता येत नाही, हे आम्हास भूषणास्पदच आहे. तुम्हाला मात्र जन्म भाषेचा गंधही उरू नये इतके उत्तम इंग्लिश बोलता येते याची लाज वाटली पाहिजे. हिंदी भाषेतली सरबत्ती झाडताच बारीसाहेबांकडे साधारण सर्व बंदिवान टकमक पाहू लागले. कारण राजबंदिवान इंग्रजीत बोलत तेव्हा ते काय बोलत हे बंदिवानास इतके स्पष्ट कळत नसे आणि इंग्रजीत राजबंद्यांची जशाच तशी उत्तरे सहन करीत बारी ज्या पूर्वीच्याच ऐटीने उभा राही त्या ऐटीवरून त्याची किती नापत होत होती ती बंदिवानास यथातथ्य समजत नसे. पण आता हिंदीमध्ये रोखटोक जबाबांचा भडीमार उडू लागला. पाहता पाहता बहुतेक राजबंदिवान हिंदीत उत्तरे देऊ लागले. त्यातही उत्तर हिंदुस्थानातील दोघांची ती सभ्य भाषा, पण शिवीगाळीस अस्सल बावन कशी शिवीगाळी. शुद्ध हिंदीत ऐकता ऐकता भीक नको पण कुत्रा आवर अशी त्रेधा उडाली. एक दिवस बारीच्या नेहमींच्या तोंडाळ सवयीप्रमाणे तो अशाच एका राजबंदिवानास हिंदीत म्हणाला, तुम हिंदुस्तानी लोक हमारे गुलाम हैं. इतर बंदिवानास आपल्या वाक्याने आपण राजबंदिवानास कसे तुच्छ लेखतो हे कळले असावे असे समजून साहेब जो गदागदा हसू लागले तो हिंदीतच उत्तर मिळाले, आम्ही हिंदुस्थानी लोक इंग्रजांचे गुलाम आहो, परंतु तुमचे नाही. तुम्ही तर स्वतःच्या इंग्रजांच्या बटकींची पोरे. आयर्लंड बटीक आहे तिची तुम्ही मुले. आम्ही इंग्रजांचे गुलाम आहोत तर त्या गुलामगिरीचा नायनाट करण्यास जीवावर उदार होऊन झटतही आहो. पण तुम्ही मात्र जो 2 तुकडे फेकतो त्याच्या घरास आपलेच घर समजून धन्याप्रमाणे वागू इच्छिणाऱ्या कुत्र्यासारखे आयर्लंडला गुलाम करणाऱ्या साम्राज्यालाच आपले साम्राज्य मानून तसे न मानणाऱ्यांवर देशोदेशी भुंकत फिरत आहात. अशा अर्थाचे हिंदी भाषेतील उत्तर ऐकताच सर्व बंदिवान अगदी ऐकू जाईल इतक्या खिदखिदी हसले. बारीसाहेब रागाने लाल झाला, पण करतो काय. राजकीय विषय त्यानेच होऊन काढलेला. तेव्हा केवळ इतकेच ओरडत राहिला की हिंदीत नाही इंग्रजीत बोला, इंग्रजीत. पण तो राजबंदी काही केल्या इंग्रजीत बोले ना. नाही, तुम्हीच म्हणालात ना हिंदीत बोलत जा म्हणून. आता इंग्रजीत आम्ही कधीही बोलणार नाही, हिंदीतच बोलणार. असे हिंदीतच मोठमोठ्याने म्हणत वरील आयर्लंडविषयी सर्व वाक्य त्याने हिंदीत उच्चारले. त्या दिवसापासून पुन्हा हिंदीत बोला म्हणून तो कोणासही म्हणाला नाही. कानास खडा लावून राजबंदिवानांनी पुन्हा पूर्ववत इंग्रजीतच त्यांच्याशी बोलावे म्हणून स्पष्टपणे तो इच्छा प्रदर्शित करू लागला. अनेक लहान मोठ्या प्रसंगाने तुरुंगातील शिस्त आणि सरकारी दरारा बिघडलेल्या राजबंदिवानांच्या चळवळीने डळमळूनच गेला. एक वेत मारणे सोडून बाकी बहुतेक सर्व शिक्षा 2-2दा देऊन अधिकारी थकले, पण कोणी काम करीना. वेत मारण्याच्या धमक्या रोज देण्यात येत होत्याच, पण कोणी ऐकेना. अखेर हलक्या कामावर आम्ही तुम्हास नेऊ, काम नाकारण्याच्या आणि त्यात समाविष्ट होण्याच्या अपराधाकडे दुर्लक्ष करून तुम्हास लगेच बाहेर सोडून देऊ आणि तुम्ही राजबंदिवान आहात की नाहीत हे ठरवून घेण्यासाठी वर हिंदुस्थान सरकारास लिहू, असे बारीकडून आणि सुप्रिटेंडंटकडून बोलणे चीफ कमिशनरने लावले.
त्याचप्रमाणे एकदा काम सुरू करताच बाहेरही धाडण्यात आले. त्यास हलके काम मिळण्याची बातमी येताच सध्या इतके तरी पदरात पाडून घ्यावे असे बरेच जणांचे मत पडले. मला कसेही करून प्रचारार्थ आणि सुटकेच्या दृष्टीनेही राजबंदीवानांनी बाहेर जावे हे अत्यंत इष्ट दिसत असल्याने संप संपवून कामे करावी. जर कराराप्रमाणे बाहेर सर्वांना न धाडले तर पुन्हा संप करावा असे मी सांगू लागलो. थोडक्याच दिवसात माझ्या बंधूंसह सर्वजण कामे करू लागले. अधिकाऱ्यांनीही कराराप्रमाणे बऱ्याच राजबंदीवानास पुन्हा बाहेर धाडले. कामेही एकंदरीत पहिल्यापेक्षा बरीच हलकी, नारळावर पहारा देणे, झाडू मारणे इत्यादी प्रकारची मिळाली. वास्तविक पाहता त्यांनी जर सर्वच असे बाहेर धाडले असते तर संप तेथेच मिटला असता. परंतु मंडळींनी ही कामे करण्यास आरंभ करताच अधिकाऱ्यांनी संपात ज्यांच्यावर पुढारी म्हणून त्यांचा विशेष राग झाला होता त्यांना बाहेर काढण्याचे काम नाकारले. माझे बंधू श्री वामनराव जोशी, होतीलाल, श्री नानी गोपाळ आणि दोघे तिघे याच बाहेर काढीनात. माझे तर नावच नको. मी संपात काम सोडले नव्हते, तरी देखील संपांचे खापर मुख्यत्वे मजवर फोडले गेले. तरीही संपात ज्यांनी प्रत्यक्ष भाग घेतला त्यांच्यावर मजहून अनेक वेळा कारागारीय खटले झाले. जे एकदा बाहेर धाडले असताही तेथे काम न करून पुन्हा परत आले तसल्या राजबंदीवानांनाही पुन्हा बाहेर धाडणे ते योग्यच झाले. कारण निरुपाय म्हणूनच संपात त्यास भाग घ्यावा लागला. परंतु जी योग्य गोष्ट त्यांच्या उदाहरणात केली गेली तीच माझ्याही प्रकरणी का केली जात नाही हे मी विचारले असता अधिकाऱ्यास काहीही उत्तरे देणे शक्य होईना. तुमचा हिंदुस्थानातील पूर्वइतिहास आम्हास तुम्हास बाहेर काढू देत नाही असे चीफ कमिशनरने लिहिले होते. त्याचे उत्तरही मी दिले की माझ्याप्रमाणेच जे बाहेर गेले तेही त्याच कलमाखाली तसल्याच चळवळीत भाग घेतला म्हणून जन्मठेपेची शिक्षा घेऊन आलेले होते. मग मागचा इतिहास त्यांच्या प्रकरणी का आड येत नाही? माझ्याच का? इतकेच काय, परंतु अंदमानाच्या वसाहतीचे धोरणच मुळी असे होते की मागची 7 जन्मांची टाचणे उलगडीत न बसता तो वसाहतीत कसा वागतो यावरूनच बंदीवानांचे वर्तन मुख्यत्वे ठरवावयाचे. इतकेच नव्हे तर तेथेही जे 2-3दा तुरुंग फोडून पळाले त्यासही काय 1-2 वर्ष काराबंदांची शिक्षा होईल ती त्यांनी भोगताच त्यास पुन्हा बाहेर सोडण्यात येईल. ह्या माझ्या उत्तरास लेखी उत्तर आले की हिंदुस्थान सरकारचा तुम्हा सोडू नये म्हणून हुकूम आहे. बरे, किती वर्षापर्यंत मला सोडू नये असा हुकूम आहे तेही निश्चित कळविनात. तेव्हा हिंदुस्थान सरकारास अर्ज करावा म्हणून आम्ही ठरवले. पण हिंदुस्थान सरकारास अर्ज धाडू देईनात असा कोंडमारा होऊ लागला. माझे बंधू तर माझ्याहूनही पूर्वी आलेले होते, परंतु त्यासही बाहेर काढतो म्हणून पण काढीनात. एकदा पर्यवेक्षक माझ्याशी असाच युक्तिवाद करता करता म्हणाले की तुमच्या प्रश्नास उत्तरे नाहीत ही गोष्ट खरी आहे, परंतु तुम्ही संपास उत्तेजन देता. मी म्हटले, पण संपात जे प्रत्यक्ष भाग घेतात ते तर बाहेर गेले आहेत आणि ते योग्यच झाले. मग नुसते तुम्ही संप केला हे बरोबर केले असे म्हणणाऱ्यांचा अपराध प्रत्यक्ष संप करणाऱ्यांपेक्षा अधिक म्हणावयाचा की काय? हे दंडविज्ञानाच्या तत्वांच्या सर्वस्वी उलट नाही काय? आणखी असे पहा की मी संपास आजवर उत्तेजन का दिले नाही, किंवा दिले असते तर ते माझे मित्र का मानित नव्हते? आजच संप का झाला? इंदूस फाशी खाण्यास मीच उत्तेजन दिले का? उल्हासकारास वेडे होण्यासही मी शिकवले का? राजबंद्यात ज्या खाण्यापिण्याच्या कष्टदायक कामाच्या, मानसिक चिंतेच्या, भावी निराशेच्या आणि पदोपदी अपमानाच्या तीव्र यातना सहन कराव्या लागल्या आणि लागत आहेत त्या कारागिरीय पद्धतीच्या यातना संपास उत्तेजन देतात मी नव्हे. तुम्ही राजबंदीवानांप्रमाणे त्या सवलतीने वागवा. निदान साधारण चोर दरोडेखोरांप्रमाणे तरी त्यांस लेखन इत्यादी कामावर नेमा. म्हणजे कोण कशात संप करणार आहे? आधीच कष्टमय असलेल्या कारावासात संप करून कमी अन्नावर किंवा कांजीवर खोलीत तडफडत राहून कष्टतर दुर्दशेत पडण्याची आम्हास हौस आहे का? मी तर अजून देखील काम सोडले नाही. मग संपाचा दोष आमच्यावरच तुम्ही कसा ढकलता? वारंवार माझ्या या कोटीक्रमाचे यथार्थत्व तेथील स्थानिक अधिकारी प्रसंगी बारी देखील स्पष्टपणे मान्य करीत, पण इतकेच म्हणत, हे आमच्या हाती नाही, हिंदुस्थान सरकारच्या हाती आहे. त्यांच्या आज्ञेने तुम्हास कारागृहातच ठेवणे भाग आहे. माझ्या प्रकरणाची अशी घासाघीस चालली असता आणखी एक प्रकरण अगदी विकोपास आले.
अंदमानात राजबंदीमध्ये धैर्याने कष्टास तुच्छ लेखून जे काही लोक शेवटपर्यंत हटातटाने राहिले, त्यात बंगालातील एक 16-17 वर्षाच्या ब्राह्मणाच्या संभावित कुळातील नवयुवक नानी गोपाळ हा होता. बंगालमध्ये एका मोठ्या युरोपीय पोलीस अधिकाऱ्याच्या धावत्या मोटारीवर बॉम्ब फेकल्याच्या अपराधाखाली त्यास 14 वर्षे शिक्षा झाली होती. तुरुंगात 16 वर्षाच्या मुलास घाण्याचे कठीण काम देण्यात येत नसे, तरीही त्यास घाण्यास झुंपण्यात आले. त्याविषयी अर्थातच वाद काढून त्याने काम नाकारले. गेल्या संपात सर्वांमध्ये ज्यास अधिक त्रास सोसावा लागला त्या 4-5 तो एक होता. मोठ्या राजबंदीवानात राहून तो बिघडतो असे वाटून त्यास एकीकडे ठेवण्यात आले. पण त्याची चिकाटी सुटेना, तो नमेना. हात कडीत बहुधा तो उभाच असे. जो जास्त शिक्षा होता तो अधिकच चिडे. काम सोडले म्हणून शिक्षा झाल्या. त्याने कपडे धुणेही सोडले. कपडे धुईना म्हणून गोंडपाटाचे पोत्याचे फाडून खरखरीत कपडे शिक्षेस्तव दिले, तर त्याने कपडे घालणेच सोडून दिले. ते गोंडपाटी कपडे त्याच्या अंगात बळाने 2-4 त्याला पाडून घातले आणि जवळ शिवून पक्के केले, तर त्याने रात्री फाडून टाकले. म्हणून रात्री देखील हातकड्या घालून कुलपे ठोकली, तर त्याने रात्रभर गुपचूप खटपट करीत हातकड्या तोडून टाकल्या. का तोडल्यास म्हणून शिवीगाळ केल्या, तर त्याने उत्तर देणेच सोडून दिले. अधिकाऱ्यांच्या प्रश्नास उत्तर न देणे ह्या उद्दामपणाबद्दल शिक्षा दिली, तर त्याने अधिकारी येताच उभे राहणेच सोडून दिले. ह्याची शिक्षा म्हणून कोठडीबंदी वाढवली, तर तो कोठडीतून कशाही कार्यास बाहेरच येईनासा झाला. स्नान देखील करण्यास बाहेर येईना. तेव्हा बळे उचलून आणून नागवा हौदावर पाडून भंग्यांकडून स्नान घालवीत आणि नारळाच्या छिलक्याचे तुकड्याने अंग घासवीत, की ह्याची पाठ अर्ध रक्ताळल्यासारखी लाल होऊन आग व्हावी. पण तो हटेना. त्यास दुष्ट पठाण एकांतात बिभत्स शिव्या देत. दिवसा तो नागवा राही म्हणून रात्री त्याचे एक कांबळे काढून घेतले, तर त्याने दुसरेही फेकून दिले. दिवसा रात्री तसाच नागडा उघडा थंडीत कुडकुडत नुसत्या भुईवर तो महिनोगणती पडलेला होता. त्यांचे मुख्य मागणे हे होते की आम्हास राजबंदीवान म्हणून लेखले जावे. तो म्हणे, अन्न वाईट की चांगले हा प्रश्न दुय्यम आहे, मानाचा प्रश्न पहिला आहे. आम्ही राजबंदीवान आहोत, साधारण चोर डाकू नाही हे सिद्ध झाले पाहिजे. चीफ कमिशनरांनी त्यास तुझी मागणी कधीही मान्य करता येणार नाही म्हणून कळवले, पण तो ऐकेना. अखेर कमिशनरने त्यास स्वतः येऊन सांगितले, तुला वाटते तू तसा हालात राहिलास की आम्ही द्रवू वा भिवू, पण ते काही नाही. तू तेथे तसा मेलास तरी आम्हास काय चिंता. तो मात्र अधिकाऱ्यास स्वस्थ बसू देईना. बारीचे नेहमीचे म्हणणे असे की एकदा या राजबंदीवनातील 2-3 वेत मारले की आतांच्या आता हे बाबू लोक शुद्धीवर येतील. साधारण बंदीवानांचा त्यास तसा अनुभव असे. उलट पक्षी आमच्यातल्या 2-3 तरुण वर्तमानपत्रांच्या संपादकांनी सांगावे की राजकीय बंदीवानास वेत मारू नयेत अशी मोलेंची आज्ञा झालेली आपण स्वतः वाचली आहे. ह्या बातमीने वेत मारण्याच्या धमक्याच आहेत असे आम्ही बहुतेक समजत असू. तथापि संपात मी नेहमी सांगे की आज्ञा तशी असली तरी ती बदलविणेही त्यांच्याच हातात असल्याने आपण वेतही वेळेवर मारले जातील असे गृहीत धरूनच संपात समाविष्ट झाले पाहिजे. एक क्वचित चोर व दरोडेखोर अशी 20 वर्षांची बर्मा पोरे 30 वेत हू का चू न करता खातात. याचे कारण लहानपणापासूनच सवयीने ती निर्ढावलेली असतात. आपणही निश्चयाने निर्ढावू, वेत मारले तर वेत खाऊ अशा प्रकारे निर्धार केल्याने चीफ कमिशनरनेही वेत खावे लागतील म्हणून बजावले, तरी नाना गोपाळ ऐकेना. कोलू तर राहोच, पण कोणतेही काम करीना. अखेर त्रासून अधिकाऱ्यांचा बारीचे युक्तीकडे कल होऊ लागला आणि शेवटी त्यांनी नाना गोपाळास वेत मारण्याचे ठरवले. ती बातमी अगदी गुप्त म्हणून बारीने मला आधी कळवली. मी म्हटले, आपण जरी एकांतात व्यक्तिशः ही बातमी सांगत आहात, तरी आपण अधिकारी म्हणूनच ती सांगत आहात आणि माझे उद्गार आपण वरील अधिकाऱ्यास कळविण्यासाठीच सांगत आहात हे मी जाणून आहे. तरी आपणास स्पष्टपणे असे सांगणे हे मी माझे कर्तव्य समजतो की जर त्या मुलास तुम्ही वेत माराल तर आजपर्यंत कधीही बिथरले नाहीत असे राजबंदी बिथरून जातील. या लोकांचे मागचे धाडस आणि भयंकर कृत्य आठवा. तुम्ही समर्थ आहात,
तुमच्या पासंगासही त्यांची तेथील शक्ती पुरणार नाही. पण त्या शक्तीने जे काय होईल ते करावयात चुकणार नाहीत. अजून साधारण प्रतिवाद आणि प्रतिकार ते करीत आहेत. पण जर असाधारण शिक्षा दिल्या गेल्या आणि रक्त सांडले तर रक्त सांडण्यास ते कमी करणार नाहीत. हे मी काय व्हावे ते सांगत नाही, तर काय होणे संभवनीय आहे ते सांगत आहे. बारी हसला. गेला, पण मनात दचकल्याविना राहिला नाही. तिकडे वेत मारण्याची शिक्षा सांगण्यात आली. वेताची तिरडही उभारली. आम्हास खोल्या खोल्यांतून बंद करण्यात आले की दंगाधोपा होऊ नये. आता वेत सडकताच उडणाऱ्या रक्ताच्या चिळकांडी सरशी नाना गोपाळांची किंकाळी ऐकू येते की काय, म्हणून आम्ही सगळे दचकून कान लावून बसलो. तोच वॉर्डर साहब करून मजकडे तशाही बंदोबस्तात आला आणि नानी गोपाळास तुरुंगातून धाडून दिले म्हणून सांगून निघून गेला. थोडक्याच वेळात ओव्हरसियर जाणून बुजून मजकडे आला आणि विनोदाच्या पांघरुणात म्हणाला, काय नानीची फाटून दुभंग झाली आहे. त्याच्या या अश्लील भाषेकडे लक्ष न देता मी हसत म्हणालो, नानींचे तर काही एक दुभंग झाले नाही. आणखी कोणाचे असेल तर नानीला वेत न मारताच तुरुंगाबाहेर धाडण्यात आलेले आहे. ही नवी बातमी मी तुम्हास सांगतो. तो चकित झाला, परतला. माझ्यावरच्या पेटी ऑफिसरला मात्र ही बातमी इतक्यात कशी कळली? तू काय पाहतोस? कोणी सांगितली ती? पकडून आण त्याला, म्हणून रागावत निघून गेला. ती बातमी खरी होती, कारण शिक्षा दिल्यावरही अधिकाऱ्यास तिचे उत्तरदायित्व घेवेना. चीफ कमिशनरला दूरध्वनी केला, तोही चाचरला आणि शेवटी ती वेताची शिक्षा रद्द करून नानीस त्या तुरुंगातून बाहेर काढून एका जिल्ह्याच्या जुन्या तुरुंगात काही दिवस ठेवावा म्हणून दूरध्वनीनेच आज्ञा देण्याची त्यास सुबुद्धी झाली. एवी तेवी संकट टळले. परंतु जरी नानी गोपाळास वेत मारण्याचे नाकारले हे आम्हास बरे वाटले तरी त्याचा फारच हिरमोड झाला. त्याला वेत खाऊनही मी चिकाटी धरून दाखवीन म्हणून जी एक तरारी वाटत होती ती उतरली. त्याच्या या धैर्याची वाहवा शत्रूंनाही केल्यापासून राहवले नाही. त्यास आम्हापासून दूर नेले की तो तेथे आमच्या उत्तेजनाच्या कक्षेबाहेर पडल्याने नरम होईल अशी अधिकाऱ्यांची अटकळ होती. पण लवकरच ही उत्तेजनांची आपत्ती किती चुकीची होती हे त्यास समजून आले. कारण आम्हापासून दूर होताच त्याने त्या बाहेरील बंदिवानास अन्नत्याग केला. आत होता तोवर अन्नत्यागापासून आम्ही त्यास एकसारखे परावृत्त करीत होतो. त्याच्या अन्नत्यागानंतर 3-4 दिवस त्याच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. तो कोणाशी बोलला नाही. अन्न पाण्या वाचून नुसता पडला होता. हे नवीन प्रकरण पाहून अधिकाऱ्यांनी त्यास उचलून पुन्हा आमच्या सेल्युलर तुरुंगात आणून बंद केले. तरी तो अन्न घेईना. पुढे 5-6 दिवसांनी त्यास नियमानुरूप बळाने नाकातून नळी ढोसून दूध पाजण्यात येऊ लागले. आत नानी गोपाळची ही स्थिती झाली असता बाहेर एक नवीनच प्रकरण उपस्थित झाले. बाहेर गेलेल्या राजबंदिवानास बहुतेक एकमेकास भेटण्यासाठी 1000 नियम केले तरी ते मोडून या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात गुपचूप जात असत. हे ध्यानात ठेवले पाहिजे की इतर बंदीही तसेच चोरून मारून भटकत. परंतु कोणतीही गोष्ट राजबंदिवानांनी केली की तिने अधिकारी लगेच दचकत. स्वदेशाची बातमी आणणे आणि इतर बंदिवानांप्रमाणे स्वदेशी व्रताचा प्रसार करून बंदिवानात देशभक्ती उत्पन्न करणे हे आपले कारागारातील एक कर्तव्यच आहे असे मानणाऱ्या मंडळींनी आठवड्यात ज्या काही लपून छपून बातम्या मिळवलेल्या असत त्या एका कागदावर उतरून त्याचबरोबर एखादी नवी देशभक्तीची कविता लिहून त्या कागदाच्या 10-20 हस्तलिखित प्रती जिल्ह्यातून वाटाव्या. त्यात पुढे पुढे एक संपादकीय लेखही लिहिला जाऊ लागला. अर्थातच तो कागद वर्तमानपत्राचे पिल्लू शोभू लागला. बंदिवानातून पुढे चालता चालता काही तत्रस्थ स्वतंत्र लोकांची ओळख होऊन राजबंदिवानांचे वजन वाढू लागले. हे स्वतंत्र म्हणजे पूर्वीच्या बंदिवानांच्या सुटकेनंतर तेथेच वसलेल्या कुटुंबांची संतती होती. राजबंदिवानांच्या ह्या चळवळीची माहिती अतिशयोक्तीने फुगत फुगत एका मोठ्या कटाचे रूप घेऊन अधिकाऱ्यांच्या कानावर जात चालली. इतक्यात अंदमानातील राजबंद्यांच्या स्थितीची, इंदुभूषणाच्या फाशीची, उल्हासच्या वेडाची अशी काही गुप्तपणे धाडलेली पत्रे हिंदुस्थानात पोहोचली आणि ती रोमांचकारी यातनांची कहाणी हिंदुस्थानी पत्रातून छापली जाताच अंदमानातील अधिकाऱ्यात एकच खळबळ उडाली. हिंदुस्थानाच्या पत्रातील एखादा लेख इकडे तिकडे भिकारला वाटो, पण तिकडे अंदमानात आम्हास त्यायोगे एक दिवस तरी सुखाचा जाई.
कौन्सिलातून अंदमानाच्या राजबंद्यांविषयी विचारलेला एखादा प्रश्न, मग त्यास इकडे कितीही तुच्छतादर्शक उत्तर मिळो, आम्हास एक महिनाभर तरी जीवन किंचित सुसह्य रीतीने घालवण्याची शक्ती देई. कारण आम्ही वाटेल तसे तुडवलं गेलो तरी आम्हास कोण विचारतो असे वाटून जी एक प्रकारची तीव्र निराशा मनास भग्नोत्साह करी ती लवमात्र दूर होई. लवमात्र हे समाधान वाटे की आपण भोगीत असलेल्या यातना अगदीच निरुपाय न राहता त्यांच्या प्रसिद्धीकरणाने तिकडे त्या महान आगीत तेलाचा एक थेंब तरी अधिकच ओतू शकतात हा विचार मनास पुन्हा सुदृढ आणि तितिक्षु करी. दुसऱ्या पक्षी आज नाही उद्या पण राजबंद्यास आपण कसे वागवतो याची चौकशी झाल्या वाचून राहणार नाही. इतकेच नव्हे तर प्रसंगी आपणास त्याविषयी उत्तरही द्यावे लागेल अशी भीती तत्रस्थ अधिकाऱ्यांच्या मनात उद्भवून ते पुष्कळ विचार करून वागू लागत आणि ज्या त्या कामात हिंदुस्थान सरकारची संमती विचारून मग काय ते करीत. हा परिणाम आणि ही भीती अगदी प्रथमच अनुभवास येत नसे. प्रथम तर उलट अधिकच कडक आपत्तीशी आम्हास सामना करावा लागे. परंतु शेवटी त्या योगेस त्यास राजबंदीवानांच्या बोलण्याकडे लक्ष देणे भाग पडे. ह्याही वेळेस तेच झाले. हिंदुस्थानातील पत्रात ही बातमी कोणी धाडली, कोणी लिखिते नेली इत्यादी गोष्टींचा बरोबर पत्ता न लागल्याने अधिकारी चिडून गेले. थोडे दिवस तसेच गेले. मला बाहेर धाडण्याविषयी माझ्या अर्जाची सुनावणी होऊन मला त्यापूर्वी 5-6 दिवसच उत्तर मिळाले होते की तुम्हा सोमवारी बाहेर धाडण्यात येईल. मलाही आश्चर्य वाटले मी गेलो की बंधूही बाहेर जातीलच. घाईघाईने कविता ज्या भिंतीवर चाळभर लपून कोरलेल्या होत्या त्या पाठ करून टाकल्या आणि सोमवारची वाट पाहत राहिलो. पण विश्वास मुळीच नव्हता की ते मला बाहेर धाडतील म्हणून. सोमवार आला. इतर कित्येक बंदिवान बाहेर धाडण्यात आले पण मी आपल्या कोठडीतल्या कोठडीत बंद. तिसरे दिवशी पर्यवेक्षक आला. मी विचारले हे काय. तो जरा वचनाचा प्रामाणिक असे. त्यानेच मला सोमवार म्हणून सांगितले होते म्हणून त्यासही जरा उशाळल्यासारखे झाले. त्याने सांगितले की चीफ कमिशनर रंगूनला गेला आहे. येताच काय ते कळेल. तेव्हाच शंका आली. एकदाचा कमिशनर रंगूनहून लेफ्टनंट गव्हर्नरला भेटून आला. तेथे काय ठरले कोण जाणे. पण मला बाहेर धाडण्याच्या ठिकाणी एक दिवस सकाळी जे बाहेर गेले होते त्या राजबंद्यांची उभ्या अंदमानात एकदम धरपकड सुरू झाली. कोणाला हातकड्या घातल्या, कोणास तसेच धरून ठेवले, कोणाच्या खोल्यांचे झाडे घेतले गेले. वाढता राजबंद्यांवरून ती आपत्ती इतरांवरही कोसळली. काही स्वतंत्र घरांची, काही जमादारांची, काही तंडेलांची पहावे तेथे झडती धरपकड, गोऱ्या अधिकाऱ्यांची उग्र आरडाओरड. सर्वजण भयचकित झालेले. कारण राजबंदीवानांनी बॉम्ब गोळे करून अंदमानामधून जाण्याचा एक मोठा कट रचला आहे अशी अधिकाऱ्यास बित्तम बातमी कळली होती. परंतु इतक्या झडत्या बिडत्यांतून एखादा बॉम्बगोळा तर काय परंतु लवंगी फटाका देखील सापडला नाही. तो बित्तम बातमी देणारा लालमोहन नावाचा बंगाली पुढे आणखी अशाच एका प्रकरणात खोटी बातमी दिल्याच्या अपराधावरून अधिकाऱ्यांचेच क्रोधास पात्र ठरला. त्यावरून त्यांची ही बातमी किती खरी होती हे दिसतच आहे. आणि आश्चर्याची गोष्ट की ह्याच वॉर्डरने पूर्वी होतीलालच्या पत्रास इष्टस्थळी आपल्या हाताने पोचवल्याची शंका अधिकाऱ्यास आलेली होती. क्वचितच त्या शंकेमुळे झालेल्या अधिकाऱ्यांचा राग शमवण्यासाठीच वॉर्डर महाशयांनी राजबंद्यांविरुद्ध ही चुगली केली असावी. ते काय असेल ते असो पण राजबंद्यांच्या दुर्दशेला पारावर उरला नाही. कोणी म्हणे कोणत्या ओघळात बॉम्ब सापडला तर कोणी म्हणे अमक्या राजबंदीवानांनी बोटी आणण्याविषयी धाडलेली पत्रे धरली गेली आहेत. काय होईल हे कोणासच कळेना. राजबंद्याच्या दंगलीचा लाभ घेऊन धरून तुरुंगात कोंबण्यात आले. एवढ्यासाठी तर चीफ कमिशनर रंगूनला गेला होता. बारीच्या महत्वास तर सीमाच उरली नाही. तो कमिशनरला देखील सांगे तुम्हास वाटेल मीच वाईट पण हे भयंकर लोक तुम्हास देखील त्यास सभ्यपणे वागविता आले नाही. त्यास उठता लात बसता बुक्कीच ठीक. आधीच बम महादेवाच्या प्रसादाने एक धर्मठेप मिळालेल्या आम्हा राजबंदीवानांना पुन्हा त्याच बम महादेवाची ही दुसरी कृपा काय प्रसाद देते ही चिंता रात्रंदिवस लागून राहिली. त्या चिंतेत आमच्या बाहेर जाण्याचा प्रश्न जो एकदा बुडाला तो पुन्हा काही वर आला नाही. बॉम्ब गोळ्यांच्या आणि अंदमान उडून पळून जाण्याच्या कष्टाची बातमी ऐकल्याने किंवा ऐकल्यासारखे केल्याने अधिकारी अगदी उर्मटपणे सांगू लागला की बाहेर जाण्याचे आता नाव काढू नका. हिंदुस्थान सरकारचा शेवटचा हुकूम आला आहे.